मुक्त लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर. तन्वी आज पहाटे लवकर उठली. स्नानादी आटपून ती सरळ स्वयंपाकघरात गेली. बाकी सगळेजण ढाराढूर झोपले होते. तिने बिरड्याचं पातेलं फ्रीजमधून बाहेर काढलं. मान मोडेपर्यंत 2 तास ती वालाचं बिरडं सोलत होती. वालाचं बिरडं सोलायचा तिला फार कंटाळा येई. दाण्यापेक्षा जास्त सालच निघतात. 8-10 माणसांचा स्वयंपाक करायचा म्हणजे 1 किलो तरी वाल लागणारच होते. तिला वाटलेलं अनायसे नंडा येणारच आहेत तर मदत होईल. पण दोघी महाराण्या उशिरा आल्या. आल्या आल्या जेवून घेतलं आणि गप्पा छाटायला बसल्या. नवऱ्याला म्हणजे श्रीपादला तरी दया यावी की नाही, पण तोही बहिणींच्या बरोबर गजाल्या करायला बसला. आई असतानाही बहिणी माहेरपणाला आल्या की कामाला हात म्हणून लावायच्या नाहीत. आई आणि तिची 2 गोंडस मुलं म्हणजे या 2 मुली आणि तिचा नवरा श्रीपाद तिघं मिळून नातेवाईकांच्या बाबतीत गप्पा करत असत. आता आई नाही एवढाच काय तो फरक. आई गेल्या तेव्हा नातेवाईकांना मारे म्हणाल्या होत्या, आता आमचं माहेरपण तुटलं हो, आई असते तोपर्यंतच लेकीचं माघारपण असतं. बरं झालं, आता माहेरी जास्त यायचं नाही हे त्यांना स्वतःहूनच कळलं. याचा तन्वीला आनंद झाला होता. पण छे, तसं कुठलं घडायला. आळवावरचं पाणी तरी टिकेल, पण हिचा आनंद तेवढाही टिकला नाही. आई गेल्यानंतर 13 दिवस तर राहिल्याच, पण त्यानंतर भावाला एकटं वाटू नये म्हणून दर आठवड्याला आलटून पालटून येत राहिल्या. आजचं कारण काय तर सर्व पित्री अमावास्येचं. उद्या आईला पान दाखवायचंय ना. जसं काय यांनी कावळ्याला हाक मारली तरच तो येणार आहे. आई जाऊन 2 वर्ष झाली. नेहमी पान दाखवलं, पण एकदा म्हणून कावळा पानाला शिवला नाही. कसा शिवणार? सगळा जीव या घरात, दागिन्यात, मुलांमध्ये अडकून पडला होता. खरं तर गेलेल्या सासूसाठी तिच्या मनात चांगले विचार यायला हवे होते, पण ते येत नव्हते हेही तेवढंच खरं होतं. मनामनाचं दुःख देणाऱ्या आणि कणाकणाने पिळवटून टाकणाऱ्या दुःखद आठवणीच फक्त सासूने तिला दिल्या होत्या. आणि त्या सासूच्या सद्गतीसाठी आज हा सगळा बेत चालला होता. तिने कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकले. भजीसाठी बेसन भिजवून घेतलं. पुरीचं पीठ मळलं तरी या महाराण्या उठल्या नव्हत्या. खिरीसाठी तिने दूध तापवलं, भोपळ्याची भाजी करून घेतली. वरण भाताचा कुकर सोडला तर सगळं जेवण तयार झालं होतं. पुऱ्या तळायला घेतल्या तेव्हा मोठी स्वयंपाकघरात आली. झाला का गं स्वयंपाक? आंघोळ करून मी येतेच मदतीला, ती म्हणाली. तन्वीने पण मग बोलायचा चान्स सोडला नाही. आरामात या ताई, सगळं झालंय. वरण भाताचा कुकर तेवढा लावायचा आहे, तो तरी तुमच्या हाताने लागू दे म्हणून मागे ठेवला. नाक मुरडत मोठी निघून गेली. धाकटी आली. काय गं बहिणी, काही मदत हवी आहे का? नको, सगळं झालंय. यांचं तर्पण करून झालं की मग पान दाखवू. तन्वीने केळीचं पान घेतलं. स्वच्छ पुसून त्यावर एक पदार्थ मांडले. खीरपुरी, वरण भात, पापड कुरडया, भाजी, बटाट्याची भाजी, भोपळ्याची भाजी आणि वालाचं बिरडं. वालाचं बिरडं सासूबाईंचं एकदम फेवरेट होतं. त्या म्हणायच्या, या बिरडं निवडायचा बाई कंटाळा येतो. वालापेक्षा दुपटीने सालं पडतात. तन्वी जेव्हा बिरडं सोलायला बसत असे तेव्हा सासूबाईंचा हा डायलॉग तिला हमखास आठवत असे. सासूबाईंच्या फोटोला तिने हार घातला. 2 उदबत्त्या लावल्या. तेवढ्या तिचा नवरा आणि 2 नंडा मागे येऊन उभे राहिले. मोठीने गळा काढला आणि धाकटी हमसून रडायला लागली. आई, खूप लवकर गेलीस गं आम्हाला सोडून. तन्वीला त्यांच्या ओव्हर ॲक्टिंगचं जरा हसूच आलं. वयाची 70 उलटली तरी म्हणे लवकर गेल्या. मनातल्या मनात ती उद्गारली. भरलेलं पान घेऊन नवऱ्याच्या मागे सगळ्या जणी टेरेसवर निघाल्या. मनातल्या मनात नवऱ्याने काहीतरी मंत्र पुटपुटले आणि काव करून कावळ्याला बोलवायला लागला. कावळे तर येत होते. घर गिरट्यासुद्धा घालत होते, पण अन्नाला चोच काही मारत नव्हते. दादा, तिच्या तिथीला पान का नाही रे ठेवलंस? ज्यांच्या तिथीला पान ठेवलं ना की त्या दिवशी त्यांचे कावळे येतात अरे, मोठी म्हणाली. अगं, त्या दिवशी नेमकी हिला अडचण आली. आता बाबांचं नाही का ठेवलं? त्यांच्या तिथी दिवशी पान ठेवताच कावळ्याने चोच मारली होती बघ, श्रीपाद सांगत होता. अरे पण प्रत्येक वर्षी आईच्या तिथीलाच हिला कशी काय अडचण येते? धाकटीने मूर्खासारखा प्रश्न विचारला. चिडून तन्वी म्हणाली, ते काय कोणाच्या हातात असतं? अरे जरा गप्प बसा पाहू तुम्ही. तीच चुकली म्हणून काय झालं? आता ठेवलंय ना पान. त्याने पुन्हा कावळ्यांना बोलवायला सुरुवात केली. कावळे काव करत होते, बाहेरही आणि सगळ्यांच्या पोटातही. कुणाच्याच पोटात अन्नाचा कण पडत नव्हता. पण तन्वी मागे सावलीत जाऊन बसली.
सकाळपासून काम करून ती थकून गेली होती. खरं तर हा थकवा शरीरापेक्षा मनाचा जास्त असतो. तो एक दिवसाचा नसतोच मुळी. वर्षानुवर्ष मन आणि शरीर जे काही भोगत असतं त्याचा तो थकवा असतो. घरात आल्यापासून 12 वर्ष तिने जे काही भोगलं होतं ते सगळं तिला आठवलं. जे विसरली होती ते सुद्धा बुद्धीला ताण देऊन तिने आठवलंच. लग्न करून पहिल्यांदा घरी आली तेव्हा पहिल्याच दिवशी सासूबाईंनी तिच्या आईबाबांचा उद्धार केला होता. आमच्याकडच्या पाहुण्यांची नीट उठबस झाली नाही म्हणून बाबांना खूप नावही ठेवली होती. घसघशीत हार घातला नाही म्हणून बाबांना एकेरी हाक मारून भलं बुरं ऐकवलं होतं. तेवढंच काय, त्यांनी तर तिला आलेल्या भेटवस्तू तिला न विचारता परस्पर स्वतःच्या लेकींना सुद्धा देऊन टाकल्या होत्या. आल्या आल्या सगळ्यांसाठी वरण भाताचा कुकर लाव असं फरमानही काढलं. माप ओलांडून घरी आली ती घरची लक्ष्मी म्हणून की घरची दासी म्हणून असं तिला वाटून गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने चहा केला, पोहे केले. पोह्यात मीठ कमी पडलं म्हणून सासूबाईंनी पोह्याची ताटलीच उधळून लावली. सोबतीला तिच्या लेकी होत्याच. नवरा मख्खासारखं सगळं बघत होता. तीही बिचारी नवखी होती. कडधान्य संपलं, पीठ संपलं, तेल संपलं की कधी कधी तिच्या लक्षात नाही यायचं. पण सासूबाई तर मुरलेल्या होत्या. त्यांनी आठवण करावी ना. पण छे, तिची कशी फजिती होईल हे पाहत राहायचं. तिच्याकडून काही चुकलं किंवा विसरली की मग पाण उतारा करायचा. ती काय करते, कुणाशी बोलते यावर सतत नजर ठेवून राहायच्या. त्या झोपलेल्या असायच्या तेवढाच वेळ तिचा जीव शांत असायचा. नाहीतर सतत डोक्यावर एक टांगती तलवार. आतून सतत तिला धडधड व्हायचं. सतत कसली तरी भीती वाटायची. आता या ओरडतील किंवा टोमणा मारतील किंवा नवऱ्याकडे काहीतरी तक्रार करतील असंच वाटत राहायचं. त्या घरात तिला अगदी एकटं एकटं पडल्यासारखं झालं होतं. त्यानंतर 12 वर्ष तसंच वाटत राहिलं. आता अलीकडेच अरेला कार्य करण्याइतकी ती सराई झाली होती. पण तेव्हा मात्र तिची खूप धांदल व्हायची. सकाळी उठून लवकर नाश्ता करायचा, सगळ्यांचे डबे भरायचे, जेवण करून ठेवायचं, धावत पळत ऑफिसला जायचं, तिथून घरी यायचं, जेवण बनवायचं, ऑफिसमधून घरी येताना भाज्या आणायच्या. जेवण चविष्ट झालं नाही की सासूबाई भलं बुरं बोलायच्या. एवढं काम करून शेवटी तिला बोलणी खावीच लागायची. मदतीला मात्र त्यांचा हात नेहमीच आखडता. सासूबाईंचा मूड असला की भाजी निवडणार, नाहीतर अख्खा दिवस TV समोर बसून काढणार. सिरियलमधल्या एका सासूला एखाद्या सुनेने त्रास दिला की या भाजीची परात दूर लोटून द्यायच्या. सासवांनी उभा जन्म काम करण्यात घालवायचा आणि ह्या मिल्या सुना डोक्यावर मिऱ्या वाटणार असं म्हणायचं की मग उरलेली सगळी भाजी रात्री तन्वीला नीट करायला लागायची. तिच्या मनात यायचं की नोकरी सोडून द्यावी, पण घरी तरी काही काम कमी नव्हतं. कामाचं एक वेळ मॅनेज केलंही असतं, पण सासूबाईंचे टोमणे, उणीधुणी काढणं हे तिला एकट्या रविवारला सहन होत नव्हतं. रोज ती कशी काय सहन करणार होती? जेवण जास्त झालं तर ओरडा पडायचा, कमी झालं तर उद्धार व्हायचा. हातचं राखून जेवण करायचे संस्कार तुझ्या माहेरचे असं म्हणायच्या. जास्त झालं की दुसऱ्या दिवशी सगळं शिळं संपवून टाक असं म्हणून तिच्या ताटात सगळं शिळे पदार्थ वाढायच्या. लेकींना बोलवून पार्ट्या व्हायच्या, पण जेवण मात्र फक्त सुनेनेच करायचं. एकदा चुकून ती उलटून बोली तेव्हा काय धिंगाणा केला होता. लेकींना, जावयांना, बहिणींना फोन करून सून कशी उद्धट आहे, माहेरच्यांनी कसे संस्कार केले नाहीत हे साऱ्यांना पटवून दिलं होतं. माझी साडी मशीनला टाकू नकोस, हातावर स्वच्छ चोळून टाक, केसांना मालिश करून दे, पाय चोळून दे अशा ऑर्डरीसुद्धा सोडायच्या. हे सगळं करायला तन्वीला काही वाटलं नसतं. पण ज्या व्यक्तीने फक्त आपल्याला त्रासच दिलेला आहे तिची सेवा मनापासून कशी करायची? सतत आपल्या लेकींचं गुणगान करायचं, त्यांचं कौतुक करायचं, सुनेला मात्र कमी लेखायचं. कधी कधी त्यांच्याशी कसं वागायचं हे तन्वीला कळायचंच नाही. तिच्या माहेरचं कुणी आलं की तन्वीची कंप्लेंट करेपर्यंत बाहेर थांबतील आणि मग तोंड वेडवाकडं करून आतमध्ये जाऊन बसतील. माहेरचं कुणी आलं की मुलींना किती आनंद होतो नाही, पण तन्वीला मात्र धडकी भरायची. तिच्या घरच्यांच्या समोरच तिचा अपमान करायच्या. आईबाबांना सुद्धा तिची काळजी लागून राहिलेली असायची आणि त्यातच ती प्रेग्नंट राहिली. डॉक्टरांनी आराम करायला सांगितला. माहेरी जाऊया असं तिला वाटत होतं, पण सासूबाई म्हणाल्या, आजकालच्या मुलींचे नखरे भारी. आमची 3 बाळंतपणं झाली, माझ्या लेकींचीही झाली, त्यांना बिचाऱ्यांना कुठला आराम. श्रीपाद, हिला फार डोक्यावर चढवून ठेवू नकोस. जगात पहिल्यांदा हीचंच बाळंतपण होणार आहे की काय? कुणीतरी काहीतरी छान चमचमीत करून खायला घालावं असं तन्वीला वाटे. एक दिवसही सासूने कधी काही केलं नाही. तिची धावपळ पाहून शेवटी नवराच म्हणाला,
तन्वी, तुला जमत नसेल तर नोकरी सोडून दे, घरी तरी आराम होईल. पण तिने नोकरी सोडली नाही. उलट ऑफिसच तिच्यासाठी विरंगुळ्याचं आणि विश्रांतीचं स्थान होतं. घरी आल्यानंतर सतत कटकट, कडवट बोलणं. श्रीपाद आईला म्हणाला, मला वाटतं थोडे दिवस तन्वीला तिच्या माहेरी जाऊ दे. तोंडाला चव नाही, उलट्याही होत आहेत. तिथे आराम होईल थोडा. तेव्हा सासूबाई जाम भडकल्या. मग इथे घरी काय आम्ही राबवून घेतो की जेवण देत नाही? इतक्यात काही जायची गरज नाही. 9वा महिना लागला की जाऊ दे. तिला खाण्यापिण्यापेक्षा मनशांतीची जास्त गरज होती. उलट्या मळमळ याने तिची चिडचिड होतच होती. त्या दिवशी तर ती चक्क रडायलाच लागली. मला नाही राहायचं इथे, मी जाणार आहे इथून, भडकून ती बोलून गेली. त्यानंतर त्यांनी जो अवतार धारण केला तो बघता सोय नव्हती. गेलीस ना तर परत येऊच नकोस, तिथेच राहा कायमची. काय उपयोग तुझा नाहीतरी. शब्दाला शब्द लागला, वाढला आणि मग भांडण झालं. रागारागातच तन्वी ऑफिससाठी बाहेर पडली. पायऱ्या उतरताना घसरली आणि तिचं मिसकॅरेज झालं. तिच्या दुःखावर फुंकर मारायची सोडून सगळा दोष सासूबाईंनी तिलाच दिला. हळूहळू तन्वीची तब्येत खालावू लागली. बीपीचा त्रास सुरू झाला, थायरॉईड वाढलं. मनाचा त्रास मन स्वतः बोलत नसलं तरी इतर अवयव बोलतातच की, ओरडून ओरडून बोलतात. तिला मायग्रेनचा त्रास सुरू झाला, कंबरदुखी सुरू झाली. रोज रात्री रडत बसे ती. मनात नको नको ते विचार येत असत. ही बाईसुद्धा 2 मुलींची आई आहेच ना, मग हिला आपलं दुःख का कळत नाही? 4 शब्द प्रेमाचे ही का बोलत नाही? हिचा आधार वाटायचा सोडून हिची भीतीच जास्त वाटते. हळूहळू मग तिने सासूशी संभाषणच कमी केलं. सासूने मारलेले टोमणे, कडवट बोलणं याचा तिच्या मनावर आता काहीच परिणाम होत नव्हता. प्रसंगी ती उलटूनसुद्धा बोलू लागली होती. घरात शांती उरली नव्हती. पहिलं मिसकॅरेज झालं त्यानंतर ती कधी आई झालीच नाही. ते दुःख, ती सल कायम तिच्या मनात लागून राहिली. असंच एकदा चहा पिता पिता सासूबाईंना अटॅक आला. बायपास झाली. त्यातनं वाचल्या त्या, पण मनातून बिथरल्या. श्वास घेताना त्रास व्हायचा, ऑक्सिजन लावायला लागायचं. त्यांना एकटं राहायची भीती वाटू लागली. तेव्हा मग श्रीपादने तन्वीला नोकरी सोड असं सांगितलं. तन्वी तेव्हा भडकून म्हणाली, जेवढी काळजी आईची करता तेवढी बायकोची पण केली असती तर आज मीही आनंदी राहिले असते. उठता बसता मग तीही नवऱ्याला उलटसुलट बोलत राहायची. त्याने फार काही निष्पन्न झालं नाही. घरातली शांती तेवढी भंग पावली. त्यात नंदा आल्या की आगीत तेल ओतायच्या. ए आईची नीट काळजी घे हं, आईला हे करून घाल, पथ्य पाणी कर, अशा 1760 सूचना द्यायच्या. तन्वी पण भडकून एकदा बोललीच. एवढी काळजी वाटत असेल तर इथे येऊन राहा किंवा आईला घेऊन जा. त्यानंतर मग तिच्या वाटेला कोणी गेलं नाही. तन्वीने होईल तशी सेवा केली, पण त्यात मायेचा ओलावा नव्हता आणि कर्तव्याचं मूळही नव्हतं. त्यात फक्त होता नाईलाजाचा कोरडेपणा. त्यात त्यांना पॅरालिसिसचा अटॅक पण आला. अर्धा भाग अधू झाला. बोलताना जीभ वळू लागली आणि सासूबाई बेड रिडन झाल्या. त्यांना लघवीसाठी पॉट द्यायचा, अंग पुसून काढायचं. तिने असं 15 दिवस केलं, पण अगदी कंटाळत, नाईलाजाने. सासूबाई नरमल्या होत्या. कितीतरी वेळ तन्वीचा हात हातात धरून राहायच्या. जणू जाताना त्यांना शांतपणे जायचं होतं म्हणून तिची क्षमा मागत होत्या की काय. पण तन्वीला मायेचा पाझर कधीच फुटला नाही. आयुष्यभर या व्यक्तीने फक्त त्रास दिला आणि तिच्यासाठी अचानक मायेचा झरा कसा उत्पन्न होईल? त्यांच्या डोळ्यात डोळे रोखून ती मनातल्या मनात बोलायची, तुम्हाला क्षमा करणं माझ्याच्याने शक्यच नाही. माझ्या भावनांचा, मनाचा पार चुरा केलात तुम्ही. ह्याच तोंडाने मला शिव्या दिल्या होतात ना, नको नको ते बोललात, म्हणूनच आता बोलता येत नाही आहे. तुमचं हे भोगणं, त्रास त्याचंच तर फळ आहे. आपला हात अलगद बाजूला काढून ती तिथून निघून जायची. होईल तेवढं तिने केलं. मग मात्र नवऱ्याला स्पष्ट सांगितलं, आता यांचं काही माझ्याच्याने करणं होणार नाही. फार फार तर मी जेवण देऊ शकेन. त्यानंतर त्यांनी आठवडाच काढला. तन्वीच्या डोळ्यात एक टिपूसही पाणी आलं नाही. आपल्याला खूप दुःख झालं आहे असं तिने ओढून ताणून दाखवलंही नाही. उलट आपण मोकळेच झालो याचा तिला आनंद झाला. त्यांचे दिवस कार्यसुद्धा तिने अगदी कोरडेपणाने केले, तेही नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून. ती त्यांना कधीच क्षमा करणार नव्हती. फॉरगिव्ह आणि फॉरगेट एवढं सोपं नसतं. जो भोगतो त्याच्या मनाला किती यातना होतात हे फक्त त्याचं त्यालाच माहीत. विसरून जाणं आणि क्षमा करणं हे त्याच्याही हातात नसतं. तिच्या मनात विचार येतच होते. हे सगळं आपण विसरू शकलो नाही. ते विसरता येणं शक्यच नव्हतं. पण ते मनात राहिलं याचा आपल्यालाच किती त्रास होतोय. आपण मोकळे झालोच नाही, मुक्त झालोच नाही. त्या होत्या तेव्हा त्यांच्या भीतीने आपल्याला जखडून ठेवलं होतं आणि आता त्या नाहीत.
तर त्या वाईट आठवणींनी आपण जखडलो गेलो आहोत. त्या होत्या तेव्हा त्याने आपल्यावर अन्याय केला आणि आता आपणच आपल्यावर अन्याय करतोय का? जाणारा तर निघून गेला, त्याच्याबरोबर त्याचं कर्मही गेलं. मग आता आपण आपल्याला हा त्रास का करून घ्यायचा? आपली होणारी ही फरफट आता थांबवायला नको का? सगळ्या आठवणींचा निचरा झाला होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. मग मात्र ती शांत झाली. गिरट्या घालणाऱ्या कावळ्यांकडे तिची नजर स्थिरावली. त्यांना उद्देशून ती मनातल्या मनात म्हणाली, मी तुम्हाला माफ करावं अशी तुमची इच्छा आहे? एवढे दिवस मी राग मनात धरून ठेवला, तो मी सोडून द्यावा असंच तुम्हाला वाटतंय ना? पण ते माझ्याच्याने शक्य नाही होते. मलाही खूप त्रास झाला आहे. तुम्ही खूप त्रास दिला आहेत. जाणून बुजून तो त्रास मला अजूनही होतो आहे. त्या आठवणी मला अजूनही छळतात. तुमच्याबद्दल द्वेष, घृणा अजूनही माझ्या मनात तशीच आहे. माझं मन जड झालं आहे, जड वाटतं आहे. कुणीतरी मनावर एक मोठा दगड ठेवावा असं वाटतं आहे. पण आता हे सहनही होत नाही. आता वाटतं हे एकदाचं संपवून टाकावं आणि स्वतःवर उपकार करावेत. तुम्हाला आई म्हणून मी संबोधणार नाहीच, पण ज्या कोणत्या नात्याने तुम्ही माझ्याबरोबर होतात त्या नात्याने मी तुम्हाला माफ मात्र करणार आहे. या क्षणापासून मी तुम्हाला माफ केलं. तुमच्यासाठी नाही, फक्त माझ्यासाठी, माझ्या मनाच्या शांतीसाठी. हां, पण एका अटीवर. पुन्हा कोणत्याही जन्मात माझ्या वाटेला येऊ नका. हात जोडून प्रार्थना करते, आपली भेट पुन्हा कधीही होऊ नये, कोणत्याही जन्मात होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे, प्रार्थना आहे. तसं होणार असेल तरच मी माझ्या कर्मबंधनातून तुम्हाला मुक्त करते, क्षमा करते, माफ करते, विसरून जाते आणि कोणत्याही ऋणानुबंधनासाठी तुमची आणि माझी भेट पुन्हा होऊ नये एवढीच प्रार्थना करते. माझ्या आयुष्यातल्या नको असलेल्या त्या आठवणी वालाच्या सालीसारख्या मला कचऱ्यात फेकून द्यायच्या आहेत. म्हणूनच म्हणते, आपली पुनर्भेट नकोच. आजच्या सर्व पितरी अमावास्याचे सोपस्कार आणि प्रार्थना आपल्या पूर्वजांच्या मुक्ती आणि सद्गतीसाठी करायचे असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवून प्रार्थना करायची असते. पण आयुष्यभर जो माणूस कृतज्ञतेनेच वागला, दुष्टपणेच वागला, त्याच्याबद्दल कृतज्ञता कुठून येणार? कशी वाटणार ती? कशी वाटवून घ्यायची ती? पण कृतज्ञतेच्या अगोदरची पायरी म्हणजे माफ करणं. लहान म्हणून आपण जसे चुकतो तसेच आपले मोठे पूर्वज त्यांच्या कर्मानुसार, त्यांच्या बुद्धीनुसार, त्यांच्या संस्कारानुसार, त्या त्या परिस्थितीनुसार वागत असतात. त्यात आपण दुखावले जातो, भरडले जातो. कधी कधी आयुष्यभर पुरेल एवढं नुकसान होऊन जातं. पण तरीही हे कुठेतरी आपलंच गतजन्मीचं कर्म असतं, हेही आपण नाकारायचं नसतं. कारण स्वीकार हा अपरिहार्य असतो आणि क्षमा ही अनिवार्य. कर्मबंधनाच्या या गाठी क्षमेच्या कात्रीनेच कापता येऊ शकतात. गेलेल्या माणसांना त्यांच्या चुकांसाठी माफ करायचं आणि मगच त्यांच्या मुक्तीसाठी आणि सद्गतीसाठी प्रार्थना करायची. हा एकच पर्याय आपल्याकडे उरलेला असतो. तन्वीला जडजड वाटू लागलं. तिला जाणवलं, आपणच त्यांच्या आठवणींना अजून चिकटलेलो आहोत, बंदिस्त झालो आहोत. आणि त्या मुक्त झाल्या तर आणि तरच पर्यायाने आपणही मुक्त होऊ शकू. या एका वेगळ्या जाणीवेने तन्वीला गदगदून आलं. विचार स्पष्ट झाले, मन स्वच्छ झालं, शांत झालं. आपोआपच प्रार्थनेसाठी तिचे हात जोडले गेले. त्या क्षणी खरोखरच आश्चर्य झालं. पानाला कावळा शिवला. मोठी बहीण ओरडली, तन्वी, पानाला कावळा शिवला ग, बहुतेक बिरड्याचीच भाजी उचलली. धाकटी म्हणाली, आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असतील, तिला नक्कीच सद्गती मिळेल आता. बरं, चला तर मग खाली जाऊया, श्रीपाद म्हणाला. श्रीपाद बरोबर तिघी खाली आल्या. तन्वीने पोटभर जेवून घेतलं. सासूबाई गेल्यानंतर आज पहिल्यांदाच तिला इतकं हलकं आणि शांत वाटत होतं. आईला मुक्ती आणि सद्गती मिळाली या भावनेने मुलं खुश होती. ऋणबंधनातून आणि कर्मबंधनातून आपण समोरच्या व्यक्तीला मोकळं केलं आणि स्वतःही मोकळे झालो असं वाटून तन्वीसुद्धा शांत झाली होती. खऱ्या अर्थाने आज तिलाही मुक्तीच मिळाली होती.